शिवाजी आढळराव पाटील फक्त 19,000 मतांनी त्यांचा विजयी झाला. आढळरावांनी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. तुमचं आणि आढळराव पाटलांचं काय वय होतं? तो 2004 पासून आढळराव जसे खासदार झाले त्यांनी कसे कसे कार्यकर्ते संपवले ज्याची हिस्ट्री सांगत असताना की त्यांनी 2009ला मी विद्यमान पक्षाचा उमेदवार असताना माझ्या विरोधात काम केलं म्हणजे गद्दारी केली त्यांनी. काय गद्दारी केली, माझा पराभव झाला म्हणजे गद्दारीचा पहिला लाभार्थी. काय जो लाभ मला गद्दारीचा पहिला लाभार्थी, मी गद्दारीचा पहिला लाभार्थी. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली. या लढवय्या शिवसैनिकांमुळे आणि राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार गट असेल, काँग्रेस आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या सर्वांच्या एकजुटीतून खरं तर अमोल कोल्हेंचा मोठा विजय झाला. या विजयानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस यांना आता विधानसभेचे डोहाळे लागलेत. प्रत्येकाला आमदार व्हायचे. या सगळं प्रकरणाचा आपण बारकाईने विचार केला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 7 इच्छुक निर्माण झालेत आहेत आणि त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी खरं तर ही यादी जाहीर केली मागच्या आठवड्यात. त्यापैकी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड आहेत आणि ते ह्या इच्छुकासंदर्भात आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. ते तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख आणि त्यांनी विशेष म्हणजे विधानसभा, लोकसभा पासून झेडपी संपूर्ण निवडणुका लढवल्या. त्यांनी शिवसैनिक म्हणून ते तळागाळात पोहोचलेले आहेत. या संपूर्ण त्यांच्या जीवन प्रवासावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड. नमस्कार, तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुमचा तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख, काय सांगाल तुम्ही, कसा प्रवास झाला काय? मी तर तुम्हाला सांगू शकतो की मी तसा 1986 पासून शिवसैनिक, म्हणजे मी एक 10वी 11वी तसं शिवसेनेचं विचाराचं, बाळासाहेबांच्या विचाराचं जे बाळकडू होते ते मला 8वी पासूनच मिळालं. कारण चाकणमध्ये 1984-85 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली. त्या अगोदर खेडमध्ये पहिली स्थापना 1984ला झाली. मग त्यानंतर मी त्यावेळेस कॉलेज चालू केलं. 1986ला मी सक्रिय काम करायला सुरुवात केली आणि 1987ला मी आमच्या गावामध्ये शिवसेनेचा पहिल्यांदा शाखा निर्माण करून घेतला, शाखा प्रमुख झालो. 1989 मध्ये मी विभाग प्रमुख पदावर काम केलं. 1992 मध्ये मी उपतालुका प्रमुख, 1992 ते 2000 पर्यंत मी उपतालुका प्रमुख पदावर काम केलं. त्यावेळी एकच उपतालुका प्रमुख होता. आणि मग 2000 मध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी तालुका प्रमुख झालो. मी 2000 ते 2002 ह्या 2 वर्षाकरता मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून तालुक्यामध्ये काम करत होतो. त्यानंतर मी 1 वर्ष मी गॅप घेतला. म्हणजे मी ज्यावेळेस तालुका प्रमुख पदावरून कमी झालो तर 1 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. परत 2003 पासून तर 2009 पर्यंत मी शिवसेना पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2009ला मी उपजिल्हा प्रमुख असताना मला माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला विधानसभेची खेड आळंदी विधानसभेमध्ये मला उमेदवारी मिळाली. त्यावेळेस आपले विद्यमान त्यावेळेचे आमचे खासदार शिवाजी आढळराव पाटील हे खासदार होते. ते 2दा खासदार झाले आणि 2009ला मला उमेदवारी मिळाली. मला 45,000 मते मिळाली. 45,000 मते मिळाली. मी त्यावेळेस निवडून आलो असतो. पण त्यावेळेस शिवसेना पक्षाचे जे विद्यमान खासदार होते आढळराव पाटील, त्यांनी 2009ला बंडखोर उभे केले. त्यांनी 1 बंडखोर उभा नाही केला, त्यांनी 2 बंडखोर उभे केले. कोण कोण काय? त्यावेळेस पंचायत समितीचे सभापती म्हणून रामदासजी ठाकूर ते सभापती होते. उपसभापती म्हणून त्या ठिकाणी राजूशेठ जवळेकर
म्हणजे रामदास ठाकूर आणि राजू शेटजवळकर हे आढळरावांनी उभे केले होते. आढळरावने उभे केले दोघांना. ते दोघे नारायणप्पा पवारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातून ते सभापती उपसभापती झाले. पण जशी 2009ची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी ते दोघे इच्छुक राहिले. आणि मग त्यांनी काय केलं की दोघांनाही उभं केलं. मला पक्षाने उमेदवारी दिली. त्याच वेळेस जर आढळरावने त्यांना उभं न करता त्यांना काही शब्द दिला असता तर 2009ला माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक, बाळासाहेबांवर निष्ठा असलेला शिवसैनिक आमदार झाला असता. एक तळागाळातला कार्यकर्ता ज्यावेळी एखाद्या तालुक्याचा आमदार होतो किंवा लोकप्रतिनिधी होतो त्यावेळी त्याला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची जाणीव असते, त्यांच्या प्रश्नाची जाणीव असते. माझा एक उद्देशच तो होता त्या काळामध्ये की ह्या भागामध्ये औद्योगिक वसाहत वाढते मोठ्या प्रमाणात, इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, भूमिपुत्रांना काम मिळलं पाहिजे, ही माझी भूमिका होती. आणि म्हणून मला त्या काळामध्ये का आमदार व्हायचं माझी फार इच्छा नव्हती, कारण मी फाटका कार्यकर्ता होता. मला एकदा संधी मिळाली असती तर इथला जो तालुका आहे तो भगवामय झाला असता. आणि आज जी तालुक्याची काही प्रश्न आहे ते निश्चितपणे संपवण्याचं काम मी केलं असतं. मग 2009ला बंडखोरीमुळं मला 45,000 मतं मिळाली. 2 नंबरला मी कुणीही पाठीमागं नसताना, आढळराव विरोधात असताना मला 45,000 मतं मिळाली. नाहीतर मी निश्चितपणे आमदार झालो असतो. पण त्याच्यानंतर माझ्या प्रवासाला कलाटणी मिळाली 2009 नंतर. 2009 नंतर माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. नाही आपण 2009 नंतरच्या राजकीय कलाटणीवर येऊच आहे. पण त्यापूर्वी 2009चा तुम्ही विधानसभा लढवली, पण तुम्हाला पराभव करणारे दिलीप मोहिते यांचे तुम्ही 1999ला प्रचार प्रमुख होता. त्याबद्दल काय सांगा? 1996ला माननीय दिलीपरावजी मोहिते पाटील यांनी शिवसेनामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना पक्षाची त्याच्या संघटना बांधणी अत्यंत चांगली होती आणि म्हणून त्यांना 1999ला उमेदवारी मिळाली शिवसेनेकडून. पण त्यावेळेस त्यांचं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्यांचे फारसे असे पक्षामध्ये पटत नव्हतं. परंतु ज्या दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली आणि त्यांच्या निवडणुकीतला प्रमुख प्रचारक म्हणून माननीय दिलीपराव मोहिते शिवसेनेचे त्या काळचे उमेदवार यांचा मी प्रचार प्रमुख म्हणून काम केलं 1999. ते फक्त 2,500 मताने पराभव झाला त्यांचा. आणि त्यावेळेस हा आमदार होऊ शकतो हे शिवसेनेने संपूर्ण तालुक्याला दाखवून दिलं की नाही, शिवसेनेमध्ये दिलीपराव मोहिते आमदारकीच्या लायकीचे हे उमेदवार आहे. ते फक्त 2,500 मतांनी पडले, पण त्याच्यात सर्वात जास्त योगदान प्रचार प्रमुख म्हणून माझं होतं. त्या पुढच्या काळामध्ये 2004ला त्यांनी 2002ला शिवसेना पक्ष सोडला. बरोबर. ते राष्ट्रवादीमध्ये गेले. नारायणप्पा पवार राष्ट्रवादीतून म्हणजे काँग्रेसमधून राष्ट्रवादीतून बाहेर पडले. आमदार दिलीप मोहितेंनी शिवसेना का सोडले मग? असं दिलीपराव मोहिते त्यांचं पटत नव्हतं की काय? नाही, महाजन त्यांचं पटत होतं. परंतु ज्यावेळेस ह्या तालुक्याचे त्या काळचे विद्यमान आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार यांनी त्यांच्या पक्षाची फारकत घेतली 2002ला. 2002ला त्यांनी फारकत घेतली, राष्ट्रवादीची फारकत. हो, राष्ट्रवादी नारायणराव पवारांनी फारकत घेतली. आणि त्या काळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेला मदत करायचं ठरवलं. त्यावेळी ते आमदार पदावर होते. त्यांनी जाहीर प्रवेश केला नाही, पण त्यांनी काही आमदार फोडण्याचं शब्द पक्षाला दिले. आणि मग ते पक्षातून त्यांनी फारकत घेतल्यानंतर दिलीपराव मोहितेंच्या लक्षात आलं की आपण जर आता पक्ष सोडला तर आपण फक्त 2,500 मतांनी पडलोय. जर या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, शरदराव पवार साहेबांची ताकद आहे, आणि मग जर मी राष्ट्रवादीमध्ये गेलो तर मी आमदार होईल. आमदारकीसाठी त्यांनी पक्ष सोडला, शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
आणि मग 2004ला नारायणप्पा पवारांनी त्याच्याशी फारकत घेऊन शिवसेना पुरस्कृत म्हणून त्यांनी उमेदवारी लढवली, नारायणराव पवारांनी, आणि हे राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. आम्ही त्यावेळेस आप्पांना सांगत होतो की आप्पा तुम्ही पक्षाची चिन्ह घ्या. तर त्याच वेळेस जर आप्पांनी जर पक्षाचं चिन्ह घेतलं असतं, आप्पांचा पराभव झालाय एक 13-14 हजार मतांनी. हे दोघेच उभे होते, आप्पांना 6-7 हजार मतं लागत होते. आप्पा परत आमदार झाले असते. पण आप्पांनाही वाटलं मी अपक्ष जर राहिलो तर पहिल्यापासून आपल्या तालुक्याला सगळ्यांचे मला मतही मिळेल, आणि मी जर आमदार म्हणून निवडून आलो तर मला दुसऱ्या पक्षात जाताना मला लाल दिवा मिळेल. लाल दिव्याची अपेक्षा आप्पांना होती, या तालुक्याला लाल दिवा मिळला पाहिजे, आणि म्हणून ते अपक्ष उभे राहिले. त्यामुळे जर आमचं जर त्यांनी ऐकलं असतं तर त्यांचा पराभव झाला नसता आणि दिलीप मोहिते 2004ला आमदार झाले नसते. त्यानंतरचा पुढचा प्रवास म्हणजे 2004ला आप्पांच्या आमच्या सगळ्यांच्या मदतीने शिवाजी आढळराव पाटील शिवसेना पक्षाचे पहिले खासदार झाले. ह्या तालुक्याने त्यांना 33,000चं मताधिक्य दिलं, आणि त्या काळामध्ये शिवाजी आढळराव पाटील फक्त 19,000 मतांनी त्यांचा विजयी झाला. 2004 ते 2004ला खासदार झाले. 2009ला परत ते खासदार झाले. त्यानंतरची 2009ची जी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस मी उपजिल्हा प्रमुख म्हणून पदावर काम करत होतो. मग त्यावेळेस मी उमेदवारी मागितली त्यांच्याकडं, पक्षाकडं, आणि पक्षाने माझं 1986चा आपला कार्यकर्ता आहे, शिवसैनिकापासून तर उपजिल्हा प्रमुख पदापर्यंत काम केले. 1997ला मी 100 मतांनी 150 मतांनी माझी जिल्हा परिषदला मी उभा होतो. 150 मतांनी माझा पराभव झालाय. मग हे सगळं पाहता की त्यावेळेस आढळराव पाटलांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला, आणि 2009ला आढळरावांनी तुमचं उमेदवार काय कारण? नाही, त्याचं म्हणणं होतं की अशोक खांडेपार निवडूनच येऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना नक्की काय करायचं होतं तर त्यांचं राजकारण फार वेगळं होतं. त्यांना माहिती होतं की अशोक खांडेपार हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, तो 100% निवडून येईल, पण त्यांना पक्षाचा आमदार करायचा नव्हता. बरं, 2009ला त्यांची एकच भूमिका होती की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे, मीच एकटा खासदार राहिला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. पण ते काय कुणाच्या पक्षश्रेष्ठींच्या लक्षात येत नव्हतं, किंवा आढळराव पाटील एवढा मोठा माणूस, त्यांच्या पुढे बोलण्याचं धाडस कुठलाही शिवसैनिक किंवा पदाधिकारी करत नव्हता. आणि म्हणून त्यांनी 2009ला जे राजकारणामध्ये जे षडयंत्र केलं त्यांनी. 2009ला तर तुम्हालाच तिकीट मिळालं? मला उमेदवारी मिळाली. साहेबांनी सांगितलं की नाही माझा कार्यकर्ता, बाळासाहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं. त्या काळामध्ये आमचे हे आपले संपर्क प्रमुख म्हणजे आता आपले जे खासदार झालेले, तर त्यांनी माझं नाव सुचवलं. त्यावेळेस त्यांनी माझ्या कामाचा आढावा दिला. गावामध्ये शिवसेनेची शाखा होती, ती उभी करण्याचं काम मी केलं. अनेक वेळा पक्षावर संकट आलं. ज्यावेळेस 2002ला दिलीपराव मोहिते यांनी शिवसेना सोडली, ते एकट्याने सोडली नाही, त्यांनी 80% शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी घेऊन गेले. मग पोकळी निर्माण झाली, शिवसेना टोटली पोकळी निर्माण झाली. मग त्यावेळेस कसं मॅनेज केलं? मीच तालुका प्रमुख होतो, पण शिवसेना प्रमुखांचे विचार, आशीर्वाद, उद्धव साहेबांची प्रेरणा, ह्या सगळ्यांच्या जीवावर, आणि जे निष्ठावंत कार्यकर्ता जो राहिला होता किंवा जो मतदार होता निष्ठावंत, त्यांच्याकडे पाहून मी कामाला जोरदार सुरुवात केली. 2002ला ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या टायमिंगला यांनी पक्ष फोडला, पण त्याही काळामध्ये मी तालुक्यामध्ये त्या काळामध्ये सगळे जिल्हा परिषद सदस्याची जागा आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गणामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता उभा केला. दिलीप मोहिते कुणाला घेऊन, कोण कार्यकर्ते घेऊन बाहेर पडले? आता त्या काळामध्ये दिलीपराव मोहिते आताचे जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, दूध संघाचे संचालक आहे अरुण चांभारे, यांना घेऊन गेले.
त्यानंतर नंदकुमार मांदळे म्हणजे अरुण सांभाळ त्यावेळेस उपतालुका प्रमुख म्हणून काम करत होते, मी तालुका प्रमुख होतो. त्यानंतर नंदकुमार मांदळे हे सुद्धा उपतालुका प्रमुख होते, त्यांना घेऊन गेले. सोपानराव घनवट ते सुद्धा एक ज्येष्ठ कार्यकर्ते त्या काळामध्ये उपतालुका प्रमुख होते, त्यांना घेऊन गेले. त्यानंतर ते घेऊन गेले रमेश राळे, त्यांना घेऊन गेले. त्याचप्रमाणे मग इकडे राजाराम लोखंडे असतील, त्याचप्रमाणे अनेक त्या लेवलचे अनेक पदाधिकारी सगळे उपतालुका प्रमुख घेऊन गेले. तुम्हाला सांगतो आता जे जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे ते बी त्यावेळेस गेले. त्यानंतर अनेक सरपंच उल्हास कुडेकर असतील, असे अनेक सरपंच. काही 2002 ची मग झेडपी पंचायत समिती तुम्ही कशी काय घडवली? हा, आणि त्यावेळेस त्यांनी पंचायत समिती सदस्य घेऊन गेले. आमचे ते शिंदे होते, ते पंचायत समिती सदस्य होते, त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य होते त्या काळामध्ये. त्यानंतर ह्या तालुक्यामध्ये त्यावेळेस 1997 ते 2000 तर नारायणप्पा पवार आणि शिवसेना आम्हाला 2 अपक्ष होते आमच्या बरोबर. तर 8 पंचायत समितीला 8 आमचं असं पक्ष बलाबल चांगली ताकद होते. तर अशी सगळे लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी ते घेऊन गेले की आज दिलीपराव मोहिते त्या ठिकाणी जे आता परत आमदार झाले किंवा 3 वेळा आमदार झाले ना, ते आम्ही घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेले. त्यांच्याकडे काय होतं, ते शिवसैनिकच घेऊन गेले होते. त्यांना त्या काळामध्ये आमचे आमदार प्रकाशजी देवळे साहेबांनी फार मोठी ताकद दिली होती. त्यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये ते आमदार असताना त्यांच्या पाठीमागे उभं केलं की यांना आपल्याला तालुक्याला शिवसेनेचा आमदार करायची त्यांची भूमिका होती पक्षाच्या दृष्टीने. पण आमदार दिलीपराव मोहितेंनी आमदार होण्यासाठी त्यांनी पक्ष फोडला, ते तिकडे जाऊन आमदार झाले. नंतर नारायणप्पा पवार आमदार, ते आमच्याकडे पुरस्कृत झाले. परत तेच संकट पक्षावर आलं. नारायणप्पा पवारांचा पराभव झाला 2004ला, त्यांचा प्रचार प्रमुख मी होतो. त्यावेळेस जे म्हणतात ना, आम्ही नारायणप्पा पवारांचे आम्ही वारसदार आहे, अमके तमके, आम्ही त्या गटाचे आहे. तुम्हाला सांगतो की नारायणप्पा पवारांनी त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा माझ्याकडे होती. त्यावेळेस नारायणप्पा पवारांची 2004ला त्यांची शरीर त्यांना साथ देत नव्हते. हे विरोधक म्हणजे त्यावेळेचे उमेदवार आताचे आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील, मग त्यांच्याबरोबर माजी आमदार सुरेशभाऊ गोरे, शरदरावजी बुटे पाटील आणि फार मोठी राष्ट्रवादीची ताकद त्यांच्याबरोबर होती दिलीप मोहितेंसोबत. हो, दिलीप मोहितेंबरोबर. आणि त्यावेळेस आमदार नारायणराव पवारांची तब्येत साथ देत नव्हती. ते व्यासपीठावर चढताना कार्यकर्ते आपले प्रेम दाखवायचे, ते आपणचा हात धरायचे, पण ते टीका करायची की त्यांना चालताच येत नाही, त्यांना लघवी ते पायजेमामध्ये लघवी करतात, म्हणजे असा वेगळा प्रचार केला. आणि त्यांच्यावर भयंकर फार खालच्या लेवलला जाऊन टीका करायची. मग त्यावेळेस आप्पा मला म्हणायचे, ए अशोक घेरे माईक हातामध्ये बघ, त्यांच्याकडे समोर समोर आमच्या सभा व्हायच्या त्या काळामध्ये. हो, एखाद्या गावात आली आमची सभा असली काय तर त्या ठिकाणी त्यांची सभा चालू झाली तर कुणाचंही भाषण चालू असलं तर आप्पा ते भाषण थांबवायचे, मला म्हणायचे माईक घे आणि त्याच्याकडे बघ जरा. म्हणजे एवढं आप्पांचं पण माझ्यावर विश्वास बसला होता. पण त्यावेळेस आप्पांच्या बाजूचे जो आजही आपण म्हणतो ना हे नारायणप्पा पवारांचा गट आहे, कोणी धाडसाने त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं नव्हतं. आम्ही शिवसेना म्हणून आणि मी स्वतः त्यावेळेस पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहिलो. ते थोड्या मताने पडले. त्यानंतरच्या काळामध्ये ते पडले, परत त्यांनी पक्ष बदलला, काँग्रेसमध्ये ते पक्ष बदलला. पण जाताना एकटे नाही गेले, माझे काय परत कार्यकर्ते घेऊन गेले. तुम्हाला परत संकट आलं. आमच्या तिथला शहर प्रमुख चाकणगावचे उपसरपंच कालिदासजी वाडेकर त्यांना घेऊन गेले. आता जे वंदना सातपुते जिल्हा परिषद सदस्य झाल्या ना, त्या माझ्या काही इच्छुक होत्या. त्यांचे मिस्टर ते आमचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांना घेऊन गेले. ते तिकडे जाऊन जिल्हा परिषद सदस्य झाले 2002ला त्या पिरियड मध्ये. आणि म्हणजे त्यांनी दुसऱ्यांदा संकट आलं शिवसेनेवर. पण त्या काळात सुद्धा शिवसेना हे आम्ही जगावली.
शिवसेना वाढवली. तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये पक्षाने आम्हाला ताकद दिली. 2000ची जी जिल्हा परिषद निवडणूक झाली 2002ची त्यावेळेस माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पुणे जिल्ह्यामध्ये फक्त त्यांनी खेडमध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिली. त्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला एवढे मोठे पक्षप्रमुख येऊ शकत नाही, पण त्यांनी इथली परिस्थिती पाहिली. दिलीपरावांचं झालेलं हे पक्षांतर, फुटलेले कार्यकर्ते, मग हाय त्या कार्यकर्त्यांना संधी कशी ताकद कशी द्यायची. मग त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी चाकांना मोठी सभा घेतली प्रचारासाठी. त्या सभेचा फायदा झाला ना एवढा 80%. ऐन फक्त 5 दिवस राहिले होते उमेदवारी अर्ज भरायचे. त्या 5 दिवसात माझे सगळे इच्छुक उमेदवार घेऊन गेले, एकही तेवढा नाही. पण त्या काळामध्ये आम्ही संपूर्ण माणसं उभी केली. उद्धव साहेबांची सभा, माननीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील त्यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा मला वेळ दिला त्या काळामध्ये प्रचाराला. आणि अशाही परिस्थितीमध्ये काही माझे पंचायत समितीचे जिल्हा परिषद सदस्य फार थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याही काळामध्ये मी एक जिल्हा परिषद सदस्य रेखाताई काळे आणि पंचायत समिती सदस्य शिवाजीराव वरपे यांना निवडून आणलं. अशाही परिस्थितीमध्ये मग 2004 नंतर परत पक्ष फुटला. त्यानंतर मग 2004ला हे खासदार होते त्यावेळेस, खासदारांची ताकद होती. आम्हाला 2004ला पक्ष फुटला तरी खासदार होते आमच्याकडे. त्यामुळे 2000ला जो त्रास झाला दिलीपराव फुटल्याच्या याच्यामुळं, पण ते 2004ला खासदार होते. खासदार असून सुद्धा ज्यावेळेस आप्पा ज्यावेळेस त्यांनी पक्ष नेले काय आमची माणसं, खासदार असताना सुद्धा त्यांना फक्त एकच पंचायत समिती सदस्य निवडून आणता आला. आपल्या अमृताताई गुरव, अमृता गुरव एकच निवडून आणता आला. त्यांना ना जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला. खासदार आल्यानंतर म्हणजे आम्ही 2002ला जे हे दिले ताकद दिली पक्षाला, खासदार आल्यानंतर तिथे ताकद कमी झाली पक्ष फुटून सुद्धा. आणि मग 2009चा लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळेस कमीत कमी 60,000 पेक्षा जास्त मतधिक्य आपल्या खेड आळंदी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजी आढराव पाटलांना मिळालं. 2004ला 33, 2009ला 60,000पेक्षा जास्त मतधिक्य मिळालं. त्यानंतर मला उमेदवारी मिळाली. मला पाडण्याचा प्रयत्न आढरावनी केला, पण सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी 2 बंडखोर माझ्या विरोधात मला पाडायचं का समोरचा माणूस निवडून आणायचा, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे उभा राहिला. मी अभ्यास केला की यांना रामदास ठाकूरला नव्हतं करायचं. आढळरावांनी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. तुमचं आणि आढळराव पाटलांचं काय वय होतं? माझं आणि आढळराव पाटलांचं काहीच वय नव्हतं. तरी पण का प्रयत्न झाला? की त्यांना काय वाटलं की अशोक खांडेवर हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी 2 वेळा खासदार होऊन सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मी विरोध करत असताना तुला याला विधानसभेची उमेदवारी दिली, म्हणजे अशोकराव खांडेवरांचं वजन पक्षाच्या पातळीवर चांगले काय. आणि मग हा कार्यकर्ता जर आमदार झाला तर उद्या मला माझ्या कमी इथला खासदार आहे, माझ्या नेतृत्वाला कुठेतरी धक्का बसेल. मग मला स्पर्धकच नको आणि तो बी निष्ठावंत नको, म्हणजे नकोच. कारण निष्ठावंत काही झालं तरी निष्ठावंत कधी इकडे तिकडे जात नाही, ही खरी त्यांची भूमिका होती अंतर्गत. ते काही त्याचं काही जाहीर बोलून दाखवत नव्हते, पण ती भूमिका माझ्या लक्षात आली की यांना निष्ठावंत आमदार नकोय. तशी त्यांची भूमिका होती. मी एकटाच खासदार झाला पाहिजे, बाकी काय आमदार होण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2014ला मात्र इथं शिवसेनेचा आमदार झाला माननीय स्वर्गवासी सुरेश भाऊ गोरे. कारण 2004ची निवडणूक 2014ला आढळरावांनी साहेबांना सांगून माझी पक्षातून हकालपट्टी केली. नाही ना, आपण तिथं जाऊ 14 पर्यंत. पण 2009ला
तुमच्यावर अजून एक संकट आलं, म्हणजे जेव्हा विधानसभेचा निकाल लागला, तुमचा पराभव झाला, 2 उमेदवार अनेक तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बंडखोर झाले, म्हणजे रामदास ठाकूर, राजू शेठ जवळेकर आणि दिलीप मोहिते, अशोक खांडेवार असे 4 उमेदवार त्यावेळेस लढले. त्या दोघांना आढळरावांनी उभं केलं, म्हणजे रामदास ठाकूर आणि राजू शेठ. त्याचा फटका तुम्हाला बसला आणि त्याचा फायदा आमदार दिलीप मोहितेंना झाला, बरोबर. मग त्यानंतर तुम्ही काही आंदोलन केली असं काय तुमच्या समर्थकांनी, ते काय सांगाल? तर काय झालं की त्यांनी रामदास ठाकूरांना मदत केली, शिवाजी आढळराव पाटलांनी. पण त्यांना रामदास ठाकूरला मदत केली तर राजू शेठ जवळेकरांना का उभं केलं? ठीक आहे, अशोक खांडेवार नाही तुम्हाला पसंत, काय पक्षाने उमेदवारी दिली, तुम्ही पक्षाची साहेबांच्या निर्णयाची प्रार्थना केली, तुम्ही रामदासजी ठाकूर यांना ताकद दिली, त्यांना उभं केलं, काय मग राजू शेठ जवळेकर तर रामदास ठाकूर पेक्षाही तुमच्या एकदम अत्यंत जवळचा कार्यकर्ता होता, आजही त्यांच्या बरोबर आहे राजू शेठ जवळेकर. काय मग याच्या पाठीमागचा सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे माननीय त्यावेळेचे आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील आणि आढळरावचं खासदार यांचं अंतर्गत काहीतरी लागेबाधे होते, त्यांना दिलीपराव मोहित्यांनाच निवडून आणायचं होतं, ही त्यांची भूमिका होती. मग त्यानंतर आम्ही विचार केला, दिलीप मोहित्यांना निवडून आणण्यासाठी 3 बळी दिलेच ना त्यांनी. दिले बळी, माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा बळी दिला, तिकीट तुमचा, माझा बळी दिला, रामदासजी ठाकूरांचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं, राजू शेठ जवळेकरांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं. का म्हणजे त्यांनी चाल खेळली, चांगले चांगले कार्यकर्ते संपवण्याचं काम त्यांनी केलं. का आणि दिलीपराव मोहित्यांना त्यांनी बाहेर तर ते एकमेकाच्या विरोधात बोलायचे, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते आमदार होते त्यावेळेस एसीजेड झाला, राजू शेठ जवळेकरांनी एसीजेडचं आंदोलन उभं केलं. एसीजेड झाल्यानंतर दिलीपराव मोहिते पाटील आमदार आणि खासदारांची जुगलबंदी चालायची, एकमेकाच्या विरोधात ते बोलायचे, पण आतून त्यांचे लागे बांधे होते. त्यावेळेस हे आपल्या एसीजेडचे प्रमुख आपले हे काय त्यांचं नाव, बाबा कल्याणी आढळराव विरोध करतोय तरी सुद्धा बाबा कल्याणी त्यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि दिलीपराव आणि मोहिते आणि त्यांची यांचा सौदा झाला. त्याशिवाय ते दिलीपराव मोहितेंना मदत करू शकत नव्हते. बाबा कल्याणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठा निधी म्हणा नाही तर पैसे म्हणा, काय त्याच्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्ता, रामदास ठाकूर सारखा कार्यकर्ता, राजू शेठ सारखा कार्यकर्ता यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्ही लाभार्थी शब्द एक लोकसभेच्या निवडणुकीत खूप प्रचाराचा मुद्दा बनवला की मी खरा लाभार्थी. आता काय सांगाल लाभार्थ्याबद्दल, काय बोल? लाभार्थी म्हणजे कसं की मी तुम्हाला सांगतो 2004 पासून आढळराव जसे खासदार झाले त्यांनी कसे कसे कार्यकर्ते संपवले ज्याची हिस्ट्री सांगत असताना की त्यांनी 2009ला मी विद्यमान पक्षाचा उमेदवार असताना माझ्या विरोधात काम केलं, म्हणजे गद्दारी केली त्यांनी. काय गद्दारी केली, माझा पराभव झाला, म्हणजे गद्दारीचा पहिला लाभार्थी. काय जो लाभ गद्दारीचे पहिले लाभार्थी, मी गद्दारीचा पहिला लाभार्थी. काय म्हणून ते लाभार्थी, म्हणून मी लाभार्थी, पहिला लाभार्थी. त्यांनी ती त्यांच्या जीवनात ते ज्यावेळेस त्यांचे चरित्र लिहितील ना स्वतःच आढळराव पाटील, तर त्यांना तो मुद्दा लिहावा लागणार आहे. काय गद्दारीचा लाभार्थी, की मी गद्दारी केली ना पहिला, तर संपूर्ण या महाराष्ट्रात किंवा या मतदारसंघात कोण लाभार्थी आहे पहिला, तर त्यांना लिहावं लागणार अशोक खांडेवारात काय हे गद्दारीचे पहिले लाभार्थी, त्याच्या लक्षात राहणार. हा निकालानंतर आलो होतो आपण, निकालानंतर तुम्ही तुमच्या समर्थकांनी आंदोलन, तर त्या काळामध्ये मग अशी भूमिका असे कार्यकर्ते निष्ठावंत, थोड्या मताने मी 2 नंबरला एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला 45,000 मतं मिळाली. मी 2 नंबरचा उमेदवार, माझं थोड्या मताने गेले. आमच्या तिघांना 1 लाख मतं मिळाली विरोधामध्ये, आणि आमदार दिलीपराव मोहित्यांना 62-63,000 मतामध्ये ते आमदार झाले. मग एवढा संधी घालवली आढळरावच्या धोरणामुळं किंवा त्यांच्या गद्दारीमुळं, तर मग कार्यकर्ते पेटले. महिनाभर मला चाकण कुरुळी गटामध्ये ह्या तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते
यांच्यापेक्षा 12,000चं मतदेखील जास्त होतं चाकण कुरुळी गटात. चाकण कुरुळी गटामध्ये, जे तुम्ही पहिले लढवलं. हा 2009ला. तर एवढं मतदेखील पडल्यानंतर मग 1 महिन्याने चाकणमध्ये लाईट जायला लागली, भार नियमन वाढायला लागलं. लोकांचं म्हणणं आलं की आम्ही सगळे अशोक खांडेकरांच्या मागे उभं राहिलो, शिवसेना पक्षाच्या मागे उभं राहिलो, आणि म्हणून ही विद्यमान आमदार इथल्या जनतेवर, ह्या भागातल्या लोकांवर काय अन्याय करायला लागले की काय. तर माझ्याकडे तो विषय आल्यानंतर मी म्हणलं लोकांचा पाठीमागे उभं राहायला पाहिजे, आणि म्हणून मी इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या शासनाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं. मी निकाल लागला, माझा पराभव झाला तर 1 महिन्यामध्ये, आणि ते आंदोलन उभं केलं. आणि मग त्या आंदोलनामध्ये आम्ही रस्ता रोको केला, शासनाचा पुतळा जाळायचा प्रयत्न केला, आणि मग कार्यकर्त्यांनी ठरवलं की जर गद्दारी जर करीत असेल तर त्याला शासन झालं पाहिजे. सामान्य पदाधिकारी, एखादा तालुका प्रमुख असेल, एखादा शाखा प्रमुख किंवा एखादा पदाधिकारी असेल, त्यांनी जर पक्षाची गद्दारी केली तर त्याला आपण पदावून काढतो, कधी कधी पक्षातूनही काढायचा प्रयत्न करतो. आणि हे तर लोकप्रतिनिधी, खासदार आहे, यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलंय. मग कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये त्यांचा पुतळा जाळला, आढळराव पाटलांचा पुतळा जाळला. हा, आढळराव पाटलांचं त्याचे डायरेक्ट चेहऱ्याचं ते मास्क वगैरे लावून एक पुतळा बनवला, डायरेक्ट आढळरावचा पुतळा जाळून टाका. कार्यकर्त्यांनी जाळला, कार्यकर्त्यांनी जाळला. मी काही त्यांना सांगितलं नव्हतं की त्यांचा पुतळा जाळा, पण कार्यकर्ते. त्यानंतर काय? त्यानंतर मग आढळरावने पक्षाकडे तक्रार केली. म्हणले मी 2 वेळेचे खासदार, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे, आणि विधानसभेचा आपला उमेदवार किंवा उपजिल्हा प्रमुख, माझ्या उपजिल्हा प्रमुख पद होतं ना त्यावेळेस, तर ते आपला पुतळा जाळते, त्यांच्यावर शासन झालं पाहिजे. म्हणजे गद्दारी करून माझ्यावर शासन झालं पाहिजे, मला पक्षातून हकालपट्टी करा, ही मागणी त्यांनी मागणी केली. आणि म्हणून मग मागणी केल्यानंतर साहेबांच्या मातोश्रीला जाऊन बसला तो. लहान मुलासारखं त्याने डोकं आपटलं, ही माहिती मला मिळाली. हो म्हणजे तोंड जोडून घेतलं आढळरावनी. आणि मग बाळासाहेबांसमोर, बाळासाहेबांसमोर, त्यावेळेस बाळासाहेब होते. हो, बाळासाहेब होते. आणि बाळासाहेबांसमोर ते तोंड जोडून घेतलं. तोंड जोडल्याचा काय फायदा झालाय का त्यांना ना? त्यांना आता 2019ला 2024ला तोंड जोडायला लागलं ना आढळरावला. काय त्यावेळेस फायदा असा झाला की त्यांनी मला पक्षाचे काढायचं त्यांनी सांगितलं. तुमच्या हक्कलपट्टीची मागणी? माझ्या हक्कलपट्टीची मागणी करायला सांगितले. तर पक्षाने सुद्धा एक चांगला कार्यकर्ता काढताना मला संधी दिली काही दिवस की तुमचं म्हणणं मांडा. काय पहिला या महाराष्ट्रातला पहिला मी शिवसैनिक की पक्षाने मला संधी दिली. मला 4 वेळा, 2 वेळा सेना भवन आणि 2 वेळा मातोश्रीवर एखाद्या न्यायालयामध्ये एखाद्या आरोपीचं हिअरिंग होतं ना काय, पण त्या आपल्या याच्यामध्ये काय की एक म्हणजे निरपराध माणसाला शिक्षा होण्यापेक्षा 100 अपराधी सोडले जातात ना, त्या पद्धतीने नाही आपल्या कार्यकर्ता एवढ्या वर्षाचा. साहेबांना वाटायचं नाही आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय, ठीक आहे हे खासदार आहे, त्यांचंही ऐकायला पाहिजे, पक्षाच्या राजकीय दृष्टीने त्यांचंही ऐकायला पाहिजे. आणि मग साहेबांनी मला वारंवार बोलून माझी विचारपूस केली. आपण त्याला न्यायालयीन शब्द वापरायचं म्हणतो. माझी हिअरिंग झाली त्या ठिकाणी. मला एकदम काढलं नाही त्यांनी. आणि मग मी माझी माहिती दिली. सगळी माहिती झाल्यानंतर त्यावेळेस साहेब होते माननीय बाळासाहेबांच्या समोर विषय गेला. आढळरावने तर एवढं सांगितलं मला कामच करायचं नाही, मी राजीनामा देईन याला जर पक्षातून नाही काढलं तर. मग साहेबांनी सरळ सांगितलं आढळरावला त्या काळामध्ये, म्हणले ठीक आहे पण हा माझा अनेक वर्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, काय मी यांना पक्षातून काढू शकत नाही, मी यांना पदावून काढीन काय पक्षातून. त्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मी उपजिल्हा प्रमुख मला पदावून कमी केलं. तर मी मला पक्षामध्ये 2009चा विषय 2009चा. आणि मग 2012ला पुन्हा आढळरावाने आमच्या दोघांचं मनोमिलन झालं. कसं? जिल्हा परिषद, पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, नगर परिषदेच्या निवडणुका आल्या. आढळरावाला वाटलं की याला बाजूला ठेवून उपयोग नाही, याला बाजूला ठेवलं
तर आपल्या उद्याच्या जागा निवडून यायला अडचण निर्माण होईल. आणि मग काय तिच्या डोक्यात काय होतं, त्यांनी मला प्रेमाने घेतलं 2-4 वर्ष, पण त्याच्या पाठीमागचं उद्देश त्यांचा वेगळा होता. कारण त्यांनी मग मला शब्द दिला, तुम्हाला जिल्हा प्रमुख करू. मागच्या वेळेस माझ्यामुळे तुमची संधी हुकलेली जिल्हा प्रमुख पदाची, मी तुम्हाला जिल्हा प्रमुख करील. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आळंदी नगर परिषदेची निवडणूक झाली, आणि त्यानंतर आढरावनी परत हळूहळू भूमिका बदलायचं काम चालू केलं. निकालानंतर भूमिका बदलायचं काम झालं. माझ्या बरोबर ज्यावेळेस आमचं मनोमिलन झालं त्यावेळेस माझ्याबरोबर एक माझा कार्यकर्ता होता, सुदामराव बोत्रे म्हणून. सुदामराव बोत्रे म्हणून. तर त्यांना मी आढरावून पाठवलं, त्यांना सांगा की आता निवडणुका झाली, काय तुम्ही शब्द दिलता जिल्हा प्रमुख पदासाठी मला, तर तुम्ही तेवढं पूर्ण करा. तर त्यावेळेस 2 वेळेसचा खासदारांनी काय शब्द वापरावा म्हणले, नाही आता शक्य नाही म्हणले, उद्धव साहेबांनी माझी भांडणं झाली म्हणले, काय त्याच्यामुळं माझं त्याचं पटत नाही, ते तुमचं तुम्ही पहा म्हणले. अशी उडवडीची उत्तरं दिली त्यांनी. त्यानंतर 2014ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, आणि मग त्यांनी एक दबाव गट निर्माण केला 8 खासदारांचा, आणि त्या दबाव गटाच्या माध्यमातून मला पक्षातून माझी हकालपट्टी, म्हणजे एवढा निष्ठावंत शिवसैनिक, हकालपट्टी कशी झाली? मग ते दबाव गट तयार केला. काही लोकांना हाताशी धरलं, काही पत्रकार मंडळीला हाताशी धरलं. हो, आणि त्याला साहेबांचं निधन झालं. पहिला पुण्यस्मरणाचा कार्यक्रमही साहेबांचा झाला होता, 1 वर्ष झालं साहेबांना त्या काळामध्ये. आणि मग त्यानंतर मी त्यांच्या विरोधात काही जास्त बोलत नव्हतं, पण माझ्याकडून वधून घेतलं. काही खोट्या बातम्या आल्या, काही पत्रकारांनी खोट्या बातम्या तयार केल्या, आणि मला तसं आढरावनी माझ्या अन्याय केला ना. काय आपण म्हणतो ना, पत्रकारिता हा सामान्य माणसाला न्याय देतो, एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देतो, किंवा कुठल्याही समाज तळागाळातल्या लोकांना न्याय. तिसरा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं, चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. पण माझ्या जीवनामध्ये मला तोही अनुभव मी घेतलेला आहे की राजकीय माणूस पत्रकाराला सुद्धा आपल्या जाळ्यात वढवून एखाद्या निष्ठावंतावर अन्याय करू शकतात. याचं उदाहरण म्हणजे मी आहे, म्हणून मी पहिला त्यांचा लाभार्थी. मी हा लाभार्थी. आणि मग मला 2014ला माझ्या पक्षातून हकालपट्टी केली.